नमस्कार सर्वांचे। प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असे राज्यघटनेवर आधारित सामान्य ज्ञान प्रश्नसंच आहेत पहा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि 16वा प्रश्न आहे पहा, मुख्यमंत्री कोणाला जबाबदार असतात? आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाइप करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे विधानसभेला। पुढील प्रश्न आहे 17वा, राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा आहेत? उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे 22। पुढील प्रश्न आहे 18वा, 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार कोणती मूलभूत हक्क काढून घेण्यात आले? आणि बरोबर उत्तर आहे संपत्तीचा अधिकार। पुढील आहे 19वा प्रश्न, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? आणि बरोबर उत्तर आहे पहा राज्यसभा। पुढील प्रश्न आहे पहा 20वा, लोकसभेची कोणत्या कलमानुसार तरतूद करण्यात आली? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाइप करून चेक करा, येत असेल तर, नसेल येत तर स्क्रीनवर पहा 81 कलम। पुढील प्रश्न आहे पहा 21वा, राज्यसभेत घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून किती सदस्य निवडले जातात? आणि बरोबर उत्तर आहे पहा 238 सदस्य निवडले जातात। प्रश्न आहे 22वा, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीशिवाय किती न्यायाधीश असतात? उत्तर आहे बघा 30। पुढील प्रश्न आहे 23वा, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? उत्तर येत असेल तर टाइप करा, नसेल येत तर स्क्रीनवरती पहा आणि बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे पहा 24वा, राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 368। पुढील प्रश्न आहे पहा 25वा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो। मग कशा रीतीने घेतला जातो निर्णय? आणि बरोबर उत्तर आहे सामूहिक रीतीने घेतला जातो पहा। प्रश्न आहे 26वा, भारतीय राज्यघटनेचा आत्मा कशास म्हणतात? अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि उत्तर आहे राज्यघटनेचा सरनामा। प्रश्न आहे 27वा, राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? आणि बरोबर उत्तर आहे पहा कलम 72। प्रश्न आहे पहा 28वा, भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना कोणता भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो? आणि बरोबर उत्तर आहे पहा सरनामा।